शेतकरी मित्रांनो, राम राम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. बऱ्याच भागात अतिवृष्टीचे अलर्ट देण्यात आले आहेत. ते जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आजपासून राज्यातील बहुतांश भागात सतत पावसाची शक्यता आहे. तसेच या आठवड्यात राज्यातील जास्तीत जास्त भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे अशा भागातील शेतकऱ्यांनी वेळीच विशेष काळजी घ्यावी. या जोरदार पावसाच्या काळात शक्यतो घराबाहेर जाणे टाळा आणि नदी नाले भरून वाहत असल्यास ते पार करण्याचे धाडस करू नका. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. अरबी समुद्राच्या बाजूने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाष्प आहे. बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण आहे. आपण एकूणच या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाष्प बघतो आणि मान्सूनने नुकतीच काल बऱ्यापैकी या भागात प्रगती केली आहे. पूर्व शाखेकडून महाराष्ट्रात सर्वदूर पावसास अनुकूल परिस्थिती झालेली आहे, परंतु सध्या कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस पडतोय आणि अंतर्गत महाराष्ट्रामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. प्रचंड सुधारणा पावसाच्या प्रमाणात झालेली आहे. मान्सून आपल्याला या भागात थोडा पुढे सरकलेला दिसला आणि त्या ठिकाणी काल पाऊस झालेला आहे आणि एकूणच पाऊसमान असं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी मान्सून दाखवलेला नाही त्या ठिकाणी पाऊसही झालेला नाही. अतिशय जोरदार पाऊस आपल्याला काल रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये झालेला दिसतोय. थोडं आपल्याला अजूनही या भागात सुधारणा दिसत नाही. मात्र विदर्भ, मराठवाडा, जळगाव जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस काल देखील झालेला आहे आणि संपूर्ण भारतात पावसात मोठ्या प्रमाणात सुधारणा देखील झालेली आहे. मान्सूनने काल बऱ्याच विश्रांतीनंतर पूर्व शाखेकडून प्रगती केली आहे. या प्रगतीचा आलेख आपण या ठिकाणी बघतो. या ठिकाणापासून जवळपास मान्सूनने प्रगती केलेली आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि आजही पुढील वातावरण बदलेल असा अंदाज आहे. पश्चिमी शाखा जरी ठप्प असली तरी पूर्व शाखा बरीच प्रगती करेल असा अंदाज आहे आणि 4-5 तारखेपर्यंतच भारताचा बहुतांश भाग हा व्यापलेला असेल असा अंदाज आहे. ECMWF मॉडेलनुसार मी महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती बघतोय. आजपासून महाराष्ट्रातल्या पावसाच्या प्रमाणात सुधारणा होईल असा प्राथमिक अंदाज आहे आणि यामध्ये आपण बघतो विदर्भामध्ये मुसळधार पाऊस आणि कोकणामध्ये बहुतांश भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये खास करून उत्तर महाराष्ट्राचाही समावेश आहे. या भागातही पाऊस आहे, परंतु पावसाचं प्रमाण कमी आहे. परंतु संपूर्ण देशामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस थोडा कमी होईल, परंतु विदर्भात आणि कोकणात अतिवृष्टी कायम असणारे आणि या ठिकाणी खास करून कोकणामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट आहे. त्यामुळे घाट माथ्यावर खूप प्रचंड पाऊस पडणार आहे आणि त्यामुळे हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. ECMWF मॉडेलने महाराष्ट्रातील अतिवृष्टीची परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे आणि हा अलर्ट अतिशय महत्त्वाचा. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागात अतिवृष्टी असू शकते आणि छत्रपती संभाजीनगर सहित आपल्याला उत्तर महाराष्ट्रात देखील काही भागात अतिवृष्टीची शक्यता दिसते आणि आपण गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या ठिकाणी जी काही घट आहे पावसाची ती देखील कव्हर होऊ शकते असं दिसतंय. 4 तारखेला देखील अतिवृष्टीची शक्यता अगदी मराठवाड्याचा उत्तर भाग, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, संपूर्ण कोकण, घाटमाथा या ठिकाणी मध्य महाराष्ट्रासहित अतिवृष्टीची शक्यता आहे. 5 तारखेला देखील महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणामध्ये आणि घाटमाथ्यावर 200 ते 300 मिलीमीटर पाऊस काही भागात होऊ शकतो. एवढी जास्त परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे या वादळी प्रणालीचा महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे संकेत कायम आहेत. 6 तारखेला पश्चिम महाराष्ट्रातला काही थोडा अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचे
संकेत कायम आहेत. यामध्ये प्रभाव हा जालना जिल्ह्यावर असणारे, बुलढाणा जिल्ह्यावर असणारे. यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात आत्तापर्यंत देखील मुसळधार पाऊस, बऱ्याच भागात अतिवृष्टी आहे. पेरणीसाठी अकोला, बुलढाणा, जालन्याच्या काही भागात शेतकरी खोळंबलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी दाखवण्यात आली आहे. घाट माथ्यावर म्हणजेच पुणे पश्चिम, नाशिक पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम भागामध्ये सुद्धा अतिवृष्टी दाखवण्यात आलेली आहे आणि कोकण किनारपट्टीला देखील अतिवृष्टीचा इशारा आहे. 6 तारखेला देखील हे संकट कायम आहे. त्यामुळे ज्या विभागात दुष्काळ पडेल असं वाटत होतं त्या ठिकाणी अतिवृष्टी होईल अशा प्रकारचा अंदाज जुलैच्या पहिल्याच आठवड्यात आहे. महाराष्ट्रावरच या संपूर्ण सिस्टमचा परिणाम दाखवण्यात आलाय. पण एक लक्षात घ्या, कुठलीही वादळी सिस्टम आज जो अंदाज दिलाय तसाच अंदाज उद्या असत नाही. हवामान बदल आणि सध्या एल निनोचं वर्ष आहे, हे सगळं लक्षात ठेवूनच आपण अंदाज घ्यायचा आहे. कोकणातला पाऊस 8 तारखेला कमी होणार आहे, पश्चिम महाराष्ट्रातला कमी होणार आहे, पर्जन्य छायेचा कमी होणार आहे, पुन्हा ही सिस्टम विदर्भाकडे सरकणार आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त धोका हा बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली आणि अगदी वर्धा, यवतमाळपर्यंत आहे. 9 तारखेला विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उत्तरेकडील भागामध्ये जिल्ह्यांच्या देखील पावसाची शक्यता कायम आहे. कोकणात पाऊस सक्रिय राहू शकतो 9 तारखेला. व्हिडिओ जरा मोठा होतोय त्यामुळे आपण या ठिकाणी केवळ 10 तारखेपर्यंतच या मॉडेलचा अंदाज बघणार आहोत. कोकणात पाऊस सक्रिय राहील असा अंदाज 10 तारखेपर्यंत देण्यात आला आहे. दिलेले आहेत ते आपल्याला इथे स्पष्ट दिसू लागले आहेत. मान्सून पुढे सरकण्याचं लक्षण आहे. पश्चिमी राजस्थान सोडला तर संपूर्ण भारतामध्ये पावसाळी परिस्थिती आहे आणि मध्य भारताच्या आणि उत्तर भारताच्या काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोस्टल कर्नाटक आणि कोकणातही ऑरेंज अलर्ट आहे, जे आज भारतभर चांगल्या पावसाचा अंदाज आहे. उद्या मात्र महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे 2 तारीख आपल्यासाठी महत्त्वाचे. विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही महत्त्वाची बाब आहे. महाराष्ट्रातला रेड अलर्ट कायम आहे आणि रेड अलर्टचा अर्थ असा असतो की या ठिकाणी शाळांना सुट्ट्या देणं किंवा इतरही काळज्या घेणं आवश्यक असतं. त्यामुळे पुढील 2 दिवस 2 आणि 3 तारीख महत्त्वाची आहे. शिवाय यात 2-3 दिवसामध्ये संपूर्ण भारतात मान्सून पोहोचणं देखील शक्य आहे, कारण त्या पद्धतीचं वातावरण तयार होत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा अलर्ट 3 दिवस सातत्याने आहे. त्यामुळे अतिमुसळधार पावसाची शक्यता ही महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात निर्माण झालेली आहे. तेच कोकण वगळता उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात रेड अलर्ट आहे. आपण या मॉडेलचाही 10 तारखेपर्यंतच अंदाज बघणार आहोत. जी अतिवृष्टी आपल्याला मॉडेलने दाखवलेली आहे ती या ठिकाणी जवळपास स्पष्ट आहे. नंदुरबार पर्यंत हा भाग दाखवण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी बघतो हा पट्टा अतिवृष्टीचा आहे. आपल्याला या ठिकाणी या भागामध्ये पावसाचं प्रमाण थोडं मर्यादित दिसतंय, परंतु गरजेपुरता पाऊस या ठिकाणी पडून जाईल असा अंदाज आहे. तर आपण बघतो आजच याची सुरुवात होणार आहे आणि विशेष म्हणजे उत्तर कोकण, नाशिकसह अगदी पश्चिम अहिल्यानगरपर्यंत याचा परिणाम आता सकाळपासूनच सुरू होणार आहे. त्यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज आज उत्तर महाराष्ट्र, कोकण, घाटमाथा या ठिकाणी आहेच. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी देखील याचा परिणाम होईल. बऱ्याच ठिकाणी झडीचा किंवा मुसळधार सरी आपल्याला महाराष्ट्रात इतरही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळू शकतात. कोकण आणि विदर्भ, खास करून पूर्व विदर्भ, असं मुसळधार पावसाचं वातावरण राहणार आहे. एक सिस्टम म्हणजे आज एक वादळी प्रणाली बंगालच्या उपसागरात विकसित होईल आणि ती आपल्याला महाराष्ट्राकडे येताना दिसते. तिचा आज रात्री विदर्भात परिणाम होईल आणि कोकणातही परिणाम होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात उद्यापासून त्याचा प्रभाव देखील जाणवायला सुरुवात होईल. आपण बघूयात या मॉडेलने किती परिणाम दाखवलेला आहे. विदर्भ आणि कोकण असा याचा प्रभाव जास्त राहील आणि उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या ठिकाणी पावसाची अतिवृष्टी दाखवण्यात येते आहे. याचा परिणाम आपल्याला सर्वात आधी या व्हर्जननी कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. परंतु ही सिस्टम पुन्हा एकदा फिरून महाराष्ट्रावर येणार अशा प्रकारचा एक अंदाज देण्यात आलेला आहे. अतिवृष्टी याही ठिकाणी दिसते, परंतु मध्य प्रदेश आणि गुजरात यावर याचा परिणाम दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आपण बघतो की साधारण 4 तारखेला किंवा 5 तारखेला पुन्हा फिरून सिस्टम महाराष्ट्रावर येताना दाखवली. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टी आहे, कोकण अतिवृष्टी आहे आणि ही 2-3 तारखेला किंवा 4 तारखेपर्यंत दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे रेड अलर्ट महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेला आहे. 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस काही भागात होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. म्हणजे अल्निनोच्या वर्षामध्ये एक संकट महाराष्ट्रावर दुहेरी आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी महिन्याभराचा पाऊस आपल्याला अवघ्या काही दिवसात होताना दिसतोय. 7 तारखेपर्यंत या सिस्टमचा प्रभाव महाराष्ट्रावर आहे, खास करून उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भापर्यंत. जे विभाग आपण आत्तापर्यंतच्या मॉडेलच्या अंदाजावर दुष्काळी दाखवले होते त्याच ठिकाणी आपल्याला जुलैच्या पहिल्या आठवड्यातच अतिवृष्टी होताना दिसते. 10 पर्यंत आपण अंदाज बघणार आहोत. 9 तारखेला महाराष्ट्रातील पाऊस उघडेल आणि त्याचा प्रभाव संपलेला असेल, परंतु 10 तारखेपर्यंत कोकणात हलक्या सरी होत राहतील. शेतकरी मित्रांनो, राम राम. आपण कालच्या कमेंटची उत्तरे या माध्यमातून पाहणार आहोत. तर सर्वप्रथम एक कमेंट होती, अहिल्यानगरला पाऊस कधी होणार. मी आपल्याला कालही सुद्धा सांगितलं की अनेक भागात पाऊस झाला, पण थोडे काही मोजके भाग असे सुटलेले आहेत की ज्या भागामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. तर अहिल्यानगरच्या आज सद्यस्थितीत पाऊस चालू असेल, म्हणजे अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये सध्या पावसाला सुरुवात झाली असेल. या भागात आजपासून 4 जुलैपर्यंत झडीसारख्या पावसाची शक्यता आहे. अधूनमधून काही भागात म्हणजे काही भाग असतील त्या भागांना जोरदार सरी या दरम्यान होऊ शकतात. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, दक्षिण सोलापूरला पाऊस कसा राहील. तर दक्षिण सोलापूर, आता सोलापूरच्या पंढरपूर, बार्शी, मोहोळ या भागात देखील पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यातील काही भागात जोरदार पाऊस या दरम्यान म्हणजे गेल्या 1-2 दिवसात झालेला आहे. तर सोलापूरच्या दक्षिण भागात देखील झडीसारख्या पावसाची शक्यता आहे, परंतु याचे प्रमाण सोलापूरच्या उत्तर भागामध्ये जास्त असेल. म्हणजे सोलापूरच्या उत्तर भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाचा जोर असू शकतो. त्यानंतर आहेत भंडारा जिल्ह्यातील मोवाडी तालुक्यात कधी पाऊस येणार. तर आजपासून मोवाडीच्या काही भागात चांगला पाऊस होऊ शकतो. 3 जुलैपर्यंत या भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर आहेत पुरंदर तालुक्यात कधी पाऊस होणार. तर आजपासून या भागात झडीसारख्या पावसाची शक्यता आहे. तर काही भागात थोड्या पावसाचा जोर जास्त पाहायला मिळू शकतो. म्हणजे या दरम्यान या भागात थोडा पाऊस जोरदार होऊ शकतो. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील पूर्व भागात पाऊस केव्हा होणार. तर आज या भागात पावसाला सुरुवात होईल. 3 जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, परंतु 4 जुलै नंतर जोरदार पावसाचा अंदाज या भागात देखील आहे. त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर पाऊस पडत नाही, फक्त आभाळ आणि ढगाळ वातावरण होत आहे. तर छत्रपती संभाजीनगरचा बहुतांश भाग पावसाने व्यापलेला आहे. तर मोजके काही भाग जरा राहिले असेल तर त्या भागात आज देखील या जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. 4 जुलैपर्यंत सलग पाऊस अनेक भागात पाहायला मिळू शकतो. म्हणजे दररोज वातावरण येणार आणि दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार. फक्त कसं होईल की आज पूर्व भागात पडा, उद्या दक्षिण भागात, कधी पश्चिम भागात, कधी पूर्व भागात, असं चालू राहील. त्यानंतर आहे पाचोरा तालुक्यातील काही भागात पाऊस नाही. तर या भागात आज दुपारनंतर वातावरण बदलेल. तर 3 ते 5 जुलै दरम्यान अतिमुसळधार म्हणजे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज देखील या भागात दिसत आहे. त्यानंतर एक आपल्या नेहमी कमेंट्स करणाऱ्या शेतकऱ्यांनी कमेंट्स केली होती की सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात पाऊस होणार आणि कुठल्या तारखेला होणार ते सांगा. तर आजपासून 5 जुलैपर्यंत सोलापूरच्या सर्व तालुक्यात पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागात झडी सारख्या पावसाचा अंदाज या भागात दिसतात. म्हणजे सर्व तालुक्यात पेरणीयोग्य पावसाचा अंदाज 5 जुलैपर्यंत आहे. तर मित्रांनो, आजपासून कोकणातील पावसाचा जोर वाढेल. सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड हे जिल्हे वगळता
उर्वरित महाराष्ट्रात या आठवड्यात अतिवृष्टीचा अंदाज आहे. म्हणजे सध्या घडीला हे 4-5 जिल्हे वगळतात. उर्वरित महाराष्ट्रात अतिवृष्टीचा म्हणजे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर या पावसाच्या वेळी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं जरुरीचं आहे. तर जे भाग अतिवृष्टीचे सांगितले आहेत पुढील चालून म्हणजे उद्या परवा ते भाग नक्कीच क्लिअर होतील. त्या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. शक्यतो जनावरे झाडाखाली, विजेच्या पोल शेजारी किंवा मोकळ्या मैदानात बांधू नये किंवा शेतकऱ्यांनी देखील अशा ठिकाणी थांबू नयेत. आणि खास करून सोलार पॅनल खाली देखील शेतकऱ्यांनी आसरा घेऊ नयेत. लवकरात लवकर घरजवळ करायचा प्रयत्न करावा. विशेषतः शाळकरी मुलांनी देखील या बाबतीत काळजी घ्यावी. आणि ज्या ठिकाणी ओढे नाले फुल भरून वाहत असेल म्हणजे पुलावरून पाणी वाहत असेल त्या ठिकाणी नागरिकांनी पूल ओलांडून जाण्याचे धाडस करू नये. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपल्या कमेंटचे उत्तर घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.